रेकॉर्डिंग. आजची डेट आहे 8. ठीक आहे. सो क्वेश्चन असा आहे आपल्याकडं, tan 20, tan 40, tan 60, tan 80 इज इक्वल टू 3 प्रूव्ह करायचं आहे. आता मी काय केलं, समजा लेफ्ट हँड साईड घेतली बघा, tan 20, tan 40, tan 60 इंटू tan 80. यामध्ये tan 20, tan 40 आणि tan 80 यांना मी क्लब केलं, सोबत लिहिलं, आणि इंटू tan 60. ठीक आहे. सो एक फॉर्म्युला असा आहे, आयडेंटिटी प्रूव्ह तुम्ही प्रूव्ह करू शकता बघा त्या. नाहीतर पुढचा क्वेश्चन आपण हाच घेऊ याला प्रूव्ह करण्यासाठी. जर tan थिटा त्यानंतर tan 60 मायनस थिटा आणि tan 60 प्लस थिटा असं जर असेल, त्याचा आन्सर येतं tan 3 थिटा. ओके. tan थिटा, tan 60 मायनस थिटा, tan 60 प्लस थिटा या तिघांचं जर मल्टिप्लिकेशन असेल, त्याचा आन्सर किती येतं? tan 3 थिटा येतं. ओके. आता याच्यामध्ये हे बघा, थिटा मग तुम्ही काय मेन्शन करणार? आपल्याकडे मी त्यासाठी याला स्क्वेअर ब्रॅकेट केला नाही का, tan 20, tan 40, tan 80ला. जर मी थिटाला काय कन्सिडर करता येईल बघून सांगा. थिटा तुमचा राहील बघा 20 डिग्री, बरोबर. ही किती राहील तुमचा? 20. म्हणजे इथं लिहितो बघा मी, tan 20 इंटू tan, मग इथं 60 मायनस किती, थिटाची व्हॅल्यू 20 घेतोय आपण. tan इथं 60 प्लस थिटाची व्हॅल्यू किती? 20 इज इक्वल टू tan 3 इंटू थिटाची व्हॅल्यू किती? 20. म्हणजे हे झालं tan 20, 60 मायनस 20, tan 40 आणि 60 प्लस 20 tan 80. मग आणि 3 इंटू 20 किती झाला? tan 60 झाला, बरोबर. आता हे बघा, जो स्क्वेअर ब्रॅकेट इथं मेन्शन केलेला आहे ना, तो आला का इथं बघा, tan 20, tan 40, tan 80 इज इक्वल टू tan 60. म्हणजेच मी tan 20, tan 40 आणि tan 80च्या जागेवरती, बरं ठीक आहे, आता एक्स्ट्रा काय लिहायची गरज नाही. इथून तुमच्या लक्षात येईल बघा की तुम्हाला आता tan 20, tan 40 इंटू tan 80 याच्या जागेवरती काय पुट करायचं आहे? tan 60 पुट करायचं आहे. म्हणजे आपली लेफ्ट हँड साईड काय होईल आता? ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या जागेवरती आला tan 60 आणि पुढं पण कोण आहे? tan 60. ओके. सो तन्वीन बोला, tan 60 इंटू tan 60. तन्वीन कुठं गायब होते तुम्ही 3-4 दिवस? हां, tan 60 इंटू tan 60 काय येईल? वैष्णवी, अमृता, शीतल, कुणाल, 360. असं कसं काय होईल रे? अरे ट्रिग्नोमेट्रीचं मल्टिप्लिकेशन करताय तुम्ही. x इंटू एक्स किती असतं? किती x इंटू एक्स किती तन्वीन? कुणी सांगा, चला मी नाव नाही घेत, चला बोला. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर असतो. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. मग मला सांगा, मायक्रोफोन ऑफ ठेवा रे, समजा बोलायचं असेल तर. tan 60 इंटू tan 60 येस, tan 60 इंटू tan 60 किती? मला आवाज येत नाही रे तुमचा, का तुम्ही बोलतच नाहीये? tan स्क्वेअर 60 आणि tan 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3. त्याचा स्क्वेअर, √3चा स्क्वेअर किती झाला मग? 3. आला का RHS? ओके. सो ह्या मेथडने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं ते. ओके. 3 आला, 3 आणायचं होतं ना आपल्याला आन्सर. सो 3. आता याच्यामध्ये एक आयडेंटिटी आपण इथं प्रूव्ह केली बघ, म्हणजे इथं वापरली बघा, tan थिटा इंटू tan 60 मायनस थिटा इंटू tan 60 प्लस थिटा. याचा आन्सर tan 3 थिटा येतं. ठीक आहे. आता हे आपण पुढचा क्वेश्चन आज प्रूव्ह करून दाखवू. सो पुढचा क्वेश्चन आहे, समजा प्रूव्ह tan थिटा
इंटू टॅन 60 मायनस थिटा इंटू टॅन 60 प्लस थिटा इज इक्वल टू काय यायला पाहिजे, टॅन 3 थिटा यायला पाहिजे. ठीक आहे. सो मी घेतो बघा इथं लेफ्ट हँड साईड, टॅन थिटा मी ॲज इट इज ठेवला. आता इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे बघा, टॅन 60 मायनस थिटा टॅन 60 प्लस थिटा. दोघांसाठी फॉर्म्युले वापरा, टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी साठी. ओके. मी इथं काय करतो, करली ब्रॅकेट टाकतो. ह्या करली ब्रॅकेटमध्ये परत स्क्वेअर ब्रॅकेट, टॅन 60 मायनस थिटा म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. आणि परत इथं पुढं मल्टिप्लिकेशनमध्ये टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे. आणि इथं मी कर्ली ब्रॅकेट करतो कम्प्लीट. सो इज इक्वल टू टॅन थिटा. आता इथं बघा रे, टॅन 60 मायनस टॅन थिटा आहे आणि इथं टॅन 60 प्लस टॅन थिटा आहे, म्हणजे हा ए मायनस बी आणि हा ए प्लस बी, हा काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. डिवायडेड बाय, खाली पण बघा इथं 1 प्लस, इथं म्हणजे इथं ए प्लस बी आहे आणि इथं ए मायनस बी आहे. 1चा स्क्वेअर 1 मायनस वरतील टॅन स्क्वेअर 60 इंटू टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो एक टॅन थिटा आपला ऑलरेडी बाहेर आहे. पुट करा आता व्हॅल्यू, टॅन स्क्वेअर 60 म्हणजे टॅन 60चा स्क्वेअर, टॅन 60 असतो √3 चा स्क्वेअर किती रे, 3. 3. म्हणजे आला 3 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर 60, परत काय वापरायचं मला इथं, 3 इंटू टॅन स्क्वेअर थिटा. टॅन थिटाने मल्टिप्लाय करा आतमध्ये. आता न्यूमरेटरला मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल, 3 इंटू टॅन थिटा 3 टॅन थिटा, टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. वैष्णवी सांगू शकेल बघा, वैष्णवी कोणाचा फॉर्म्युला आहे हा, तुम्ही पाठ केलेत ना, फॉर्म्युला आहे मल्टिपल अँगल 3 Tan 3 theta. टॅन 3 थिटा. करेक्ट. सो इज इक्वल टू टॅन 3 थिटा. ओके. कोण, हा का, चल ना म्हटलं, एक मेला झालं नाही आपण सगळे घालून तुम्ही एकच ड्रेस दिला म्हणलं, दुसरा पण भेटेल, त्याला पे करावं लागेल, फक्त ज्यांना पाहिजे त्यांनी सांगा. ओके. इथं आला बघा आपला मग हा टॅन 3 थिटा. सो समजलं, हा जो आयडेंटिटी होती बघा, ती आपण ह्या वरच्या प्रॉब्लेममध्ये वापरली. टॅन थिटा इंटू टॅन 60 मायनस थिटा टॅन 60 प्लस थिटा इज इक्वल टू कोण असतो, टॅन 3 थिटा. सो त्या विनयने आपण तो वरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि ती आयडेंटिटी इथं मी खाली प्रूव्ह करून दाखवली. बरोबर. सो 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला असतो टॅन 3 थिटाचा. ओके. चला आता घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, 1 अपॉन टॅन 3a मायनस टॅन ए मायनस 1 अपॉन कॉट 3a मायनस कॉट ए इज इक्वल टू कॉट 2a. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे बघा. 1 अपॉन टॅन 3a मायनस टॅन ए मायनस 1 अपॉन कॉट 3a मायनस 1 अपॉन कॉट 3a मायनस कॉट a इज इक्वल टू कॉट 2a. So I am taking the left hand side. 1 upon tan 3a minus tan a minus 1 upon, हे बघा रे, समजा मी काय केलं, इथं कॉट 3a चा रेसिप्रोकल घेतला. कॉटचा रेसिप्रोकल असतो टॅन, सो तो होईल टॅन 3a. इथं पण कॉटचा रेसिप्रोकल घ्या. कॉटचा रेसिप्रोकल काय असतो, टॅन, त्याचा अँगल आहे a. ओके.
इथं 1/tan3a मायनस tan a मी ॲज इट इज ठेवला मायनस इथं 1 आता जो डिनॉमिनेटर आहे ना त्याचं काय करा सबस्ट्रॅक्शन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने मध्ये मायनस आहे ना साईन सो tan a इंटू 1 tan a मायनस tan3a इंटू 1 tan3a डिवायडेड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन दॅट इज tan a इंटू tan3a सो इज इक्वल टू आता इथं बघा रे याचा डिनॉमिनेटर तुमचा tan3a मायनस tan a आणि याचा डिनॉमिनेटर तुमचा tan a मायनस tan3a म्हणजे इथं जो पॉझिटिव्ह आहे तो इकडे निगेटिव्ह आहे आणि इकडे जो निगेटिव्ह आहे तो ह्या बाजूला पॉझिटिव्ह आहे सो मला काय करायचं आहे दोघांचा डिनॉमिनेटर करायचं आहे सेम आणि परत याची पोझिशन कुठे आहे बघा tan a हा नाही का tan a इंटू tan3a डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर आहे याला डायरेक्ट कुठे घ्यायचं असतं वरती म्हणजे हा डायरेक्ट वर जाईल बघा न्युमरेटरला ओके म्हणजे राहिलं काय आपल्याकडे आता 1 इथं tan3a मायनस tan a इथून मी मायनस कॉमन काढला मायनस मायनस प्लस होईल हा वरती आला तो झाला tan a इंटू tan3a ठीक आहे अपॉन आता याचा पण डिनॉमिनेटर किती झाला tan3a मायनस tan a करेक्ट डिनॉमिनेटर जर सेम असेल तर वी कॅन राईट ओनली वन टाइम सो इथं येईल tan3a मायनस tan a आणि वरती दोघांची झाली ॲडिशन 1 प्लस tan a इंटू tan3a आता पुन्हा तेच करतो बघा जे वरती होतं ना त्याला परत खाली घेऊन या डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच वरती फक्त 1 राहील आणि इथं डिनॉमिनेटरला आला tan3a मायनस tan a आणि ही टर्म आली पूर्णपणे खाली ओके याच्याही खाली येईल ती ठीक आहे म्हणजे इथं आला तो 1 प्लस tan3a मी आधी लिहितो आणि मग लिहिला tan a सांगा रे कोणाचा फॉर्म्युला आहे डिनॉमिनेटर 1/tan3a मायनस tan a अपॉन 1 प्लस tan3a इंटू tan a हा जो डिनॉमिनेटर दिसतोय ना तुम्हाला तो सांगा कोणाचा फॉर्म्युला आहे हा काय दिसतोय बोला अमृता वैष्णवी नागुल अरे बोला कोणाचा फॉर्म्युला आहे असा कोणता तरी एखादा फॉर्म्युला होता ना या फॉर्मॅटमध्ये मला सांगा रे tan a मायनस b चा फॉर्म्युला काय वरती दोघांची सबस्ट्रॅक्शन tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b हा फॉर्म्युला मग आता इथं एच्या जागेवरती कोण आहे 3a बीच्या जागेवरती कोण आहे a 1 अपॉन तुम्हाला ही राईट हँड साईड दिलेली बघा इथून तुम्हाला ही साईड आणायची आहे मग tan काय लिहू a कोण आहे 3a b कोण आहे a tan3a मायनस a सो काय होईल हा 1/3a मायनस a tan2a आणि टॅनचा रेसिप्रोकल काय असतो रे बोला हा बोला वैष्णवी टॅनचा रेसिप्रोकल कॉट कॉट 2a हे झालं आन्सर तन्वीन गायब झाली परत आहे ना सो दिस इज अ कॉट 2a इज इक्वल टू RHS हे झालं फायनल आन्सर ओके सो एकच फॉर्म्युला फक्त मी वापरला आणि तो होता tan a मायनस b बाकी सगळं ॲडजस्टमेंट होता ओके कळालं का रे क्वेश्चन सगळ्यांना आज समृद्धी पण नाही आहे समृद्धी पतंगे ठीक आहे चलो लेते हैं नेक्स्ट आज आपण एंड करतोय बरं का हा टॉपिक मल्टिपल अँगल फॉर्म्युले उद्यापासून आपण स्टार्ट करूया फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन अजून आपल्याकडे एक वीक आहे तोपर्यंत आपलं ट्रिग्नोमेट्री बेसिक पूर्ण एंड होऊन जाईल पुढचा क्वेश्चन तुम्ही जर एवढं प्रिपेअर जर केलं ना तर तुम्ही बाकीच्या मुलांच्या खूप पुढं असता -160 डिग्री डिवायडेड बाय sin स्क्वेअर 70 प्लस sin 180 मायनस थिटा
डिवायडेड बाय साइन थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर 20. ठीक, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट हँड साईड डिग्रीमध्ये हा सगळ्या व्हॅल्यू. सर इथं डिग्री हे बघा, साइन स्क्वेअर मायनस 160 अपॉन साइन स्क्वेअर 70 प्लस साइन 180 मायनस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. ठीक आहे. आता इथं बघा आला अँगल फॉर्म्युले वापरायचे आहेत मला. आता साइन मायनस 160ला मी अगोदर असं लिहितो, साइन मायनस 160 त्याचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा मी स्क्वेअर केला, कारण तुम्हाला माहिती तो कम्प्लीट ट्रिग्नॉमेट्रीचा स्क्वेअर असतो. डिवायडेड बाकी काही चेंज करत नाही मी. साइन स्क्वेअर 70 साइन स्क्वेअर 70 ॲज इट इज. हां इतर आहे साइन 180 मायनस थिटा. आला अँगलचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सांगा काय असतो. 180 म्हणजे पाय, साइन पाय मायनस थिटा. गुड अमृता, साइन थिटा. आणि इथं खाली कोण आहे परत, साइन थिटा. ठीक आहे. हां आता इथं साइन आणि अँगल त्याचा निगेटिव्ह आलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला आहे. बोला साइन मायनस थिटा काय फॉर्म्युला आहे रे साइन मायनस थिटाचा. साइन मायनस थिटा असतो मायनस साइन थिटा. अरे कसं होईल. ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर 70 आणि इथं साइन साइन कॅन्सल झाला, 1 राहिला. ओके, इथं मी कोणता फॉर्म्युला वापरला, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला. साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. ठीक आहे. इज इक्वल टू नाव हे बघा रे, निगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, मग त्याला मी पॉझिटिव्ह करून टाकतो. साइन स्क्वेअर 160 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 70 प्लस 1. आपल्याला आन्सरमध्ये कोणाला आणायचं आहे, सेक. ओके, आपल्याकडे एक आयडेंटिटी फॉर्म्युला आहे बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, सेक स्क्वेअर थिटा. 1 आहे, मला हा टॅन करायचा आहे. मग टॅन करणार कसा तुम्ही. आता टॅन करण्यासाठी तुम्हाला साइन अपॉन कॉस लागतं, बरोबर. हे बघा आता आपण काय करू, साइन स्क्वेअर 160 आणि साइन स्क्वेअर 70 आणि तुम्हाला लागतोय सेक 20, म्हणजे सगळे मला अँगल कन्वर्ट करायचे 20मध्ये. म्हणजेच आता आपण असं लिहू शकतो का याला. आता काय करू, अगोदर याला पूर्ण ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये टाकून देऊ या स्टेपला. म्हणजे इथं असं लिहितो मी, साइन 160 अपॉन साइन 70 दोघांचे स्क्वेअर आहेत ना, सो याला मी ब्रॅकेट टाकला, ब्रॅकेटचा स्क्वेअर केला प्लस 1. ओके. हां आता वापरायचे मला आलर अँगल फॉर्म्युले. दोघंही अँगल मला 20 करायचे आहेत. सो 160 हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे मला 180 मायनस किती करावं लागेल, 20, बरोबर. 180 मायनस 20 म्हणजे किती होईल, हा साइन 160 डिवायडेड बाय खाली सुद्धा पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलर अँगलचा फॉर्म्युला काय असतो, 90 मायनस 90 मधून जर मी 20 मायनस केलं तर मला हा 70 भेटेल, बरोबर. हा झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. हा साइन 180 मायनस 20 हा झाला साइन 20 अरे नाही कॅल्क्युलेशन नाही, आला अँगलचा फॉर्म्युला ना. साइन 180 मायनस थिटा, साइन थिटा. थिटा कोण आहे आता 20 आहे. थिटा कोण आहे आता 20 आहे. ओके, साइन 20 160 होता वरती ना आधी. 160चं तर मी सगळं हे कन्वर्जन केलं आहे. हा 160चं ठीक आहे. खाली साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा, कॉस थिटा. ठीक आहे. मग इथं मी दोन आलर अँगलचे फॉर्म्युले वापरले. पहिला साइन 180 मायनस थिटा तो असतो साइन थिटा, आणि दुसरा साइन 90 मायनस थिटा तो असतो कॉस थिटा. ओके, पुढं प्लस 1 आहे आणि याचा स्क्वेअर आहे. सो साइन अपॉन कॉस काय झाला, टॅन 20, बरोबर. त्याचा स्क्वेअर आहे, मग असं लिहू का, टॅन स्क्वेअर 20 प्लस 1. आणि आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कोण असतो, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. इथं कोणता फॉर्म्युला वापरला मी, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असतो सेक स्क्वेअर थिटा. हे झालं फायनल आन्सर. ओके.
किती फॉर्म्युला वापरले बघा, सगळे आला अँगलचेच फॉर्म्युला वापरले आणि शेवटी फक्त मी वापरला आयडेंटिटी फॉर्म्युला. ओके, चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट असा आहे बघा, 2 cos 4x + 1. सर हां मला एक कॉल येतो, मी तो रिसीव्ह करू का? चला ना, लेफ्ट होऊन करा ना रिसिव्ह. परत हो परत जॉईन. हो हो. 2 cos 4x + 1 divided by 2 cos x + 1 is equal to 2 cos x minus 1 into 2 cos 2x minus 1. हे आपल्याला आन्सर आणायचं आहे. ठीक आहे, सो वी टेक LHS. LHS आहे 2 cos 4x + 1 अपॉन 2 cos x + 1. ओके, हे बघा रे, आता इथं काय करता येईल. 2 cos 4x + 1 आहे आणि खाली 2 cos x + 1 आहे. मला आन्सरमध्ये आणायचं आहे 2 cos x - 1 किंवा 2 cos 2x - 1. आता इथं 2 ने मल्टिप्लाय झालेलं आहे बघा. इथं मी 1 ॲड करतो आणि 1 सबस्ट्रॅक्ट करतो, म्हणजे आणखीन एक 1 आपल्याला इथं ॲड करता येईल समजा. आणि डिनॉमिनेटरला मी काहीच करत नाही. ओके, डिनॉमिनेटर आपण ॲज इट इज ठेवूया. सो वरती काय केलं, 2 cos 4x + 1 होता, याच्यामध्ये मी 1 ॲड केला आणि 1 काय केला, सबस्ट्रॅक्ट केला. सो डिवायडेड बाय खाली काय होईल मग, 2 खाली ॲज इट इज 2 cos x + 1. त्याच्यामुळे होईल काय, हा झाला 2 cos 4x + 2. 2 cos 4x + 2, हा 1 + 1 + 2 आहे, पुढचा -1 ॲज इट इज. ठीक आहे, डिवायडेड बाय खाली 2 cos x + 1 पण ॲज इट इज. आता हा याला मी आहे ना मार्क करतो बघा, 2 cos 4x + 2 फक्त इथपर्यंत. इथून काय कॉमन निघेल, 2 कॉमन निघेल. म्हणजे आतमध्ये कोण राहील मग, cos 4x + 1 राहील, बाहेर -1 ॲज इट इज आहे, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज 2 cos x + 1. आता इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल ब्रॅकेटला, 1 + cos θ. बरोबर, 1 + cos θ. काय असतो फॉर्म्युला 1 + cos θ, विसरले, cos² θ बाय 2 बाय 2. 2 cos² θ / 2. अँगल हाफ होत असतो. बरोबर, मग इथलचा 2 ॲज इट इज 1 + cos θ. मी ज्याला मार्क केलेलं आहे बघा, त्याचं काय येईल मग 2 म्हणजे इंटू 2 cos² किती किती लिहू, हाफ, 4x चा हाफ किती, 2x - 1 डिवायडेड बाय 2 cos x + 1. ओके, सो इथं 2 × 2 किती झालं, हे 4 cos² 2x अपॉन 2 cos x + 1. आता न्यूमरेटर जो आहे ना रे, तो कोणत्या फॉर्ममध्ये माहिती आहे का, a² - b² फॉर्ममध्ये आहे. म्हणजे असं तुम्ही 4 cos² 2x कसं लिहू शकता, 2 cos 2x² - 1² डिवायडेड बाय दिस इज 2 cos x + 1. म्हणजे पहिली टर्म झाली a². बघा, याचा जर तुम्ही स्क्वेअर केला ना, परत तुम्हाला ही टर्म भेटेल रिटर्न. कोणती, याचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर बरोबर तुम्हाला हे भेटेल, है ना. 2चा स्क्वेअर 4, cos स्क्वेअर cos स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1च असतो, तिथं काय अडचण नाही. आता हे a² - b² तुम्ही कसं लिहू शकता, एका ब्रॅकेटमध्ये a - b 2 cos 2x - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b. a कोण आहे, 2 cos 2x + 1 डिवायडेड बाय 2 cos x + 1. बघा रे, काय प्रूव्ह करायचं आपल्याला, 2 cos 2x - 1 तर बघा 2 cos 2x - 1 एक ब्रॅकेट तर आलाय, दुसरा आणायचा आहे. ओके, मग इज इक्वल टू अगेन, सो 2 cos 2x - 1. आता याला काहीच करायचं नाही, याला ॲज इट इज ठेवायचं आपल्याला. आता इथं 2 cos 2x + 1 ला मी सेम काय करतो, +1 मध्ये 1 ॲड केला आणि 1 परत काय केला, सबस्ट्रॅक्ट केला आन्सर येण्यासाठी. मग हा होईल 2 cos x + 1
सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 2 cos 2x मायनस 1. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल 2 cos 2x, हा 1 आणि हा 1 प्लस 1 2. तो 2 करण्यासाठीच मी 1 ॲड केला आणि 1 सबस्ट्रॅक्ट केला होता. इथं परत 2 cos x प्लस 1. आता परत इथं मी मार्क करतो, सेम जे वरती वापरलं ते इथून 2 कॉमन काढायचं आहे आणि परत कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे 1 प्लस कॉस थिटा. 2 cos 2x मायनस 1 इंटू, ठीक आहे, इथून मी 2 कॉमन काढला. सो मग काय करतो, याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो. 2 कॉमन काढला, राऊंड ब्रॅकेटमध्ये कोण राहील मग cos 2x प्लस 1. 2 कॉमन काढलेला आहे आणि बाहेर मायनस 1 ॲज इट इज. राऊंड ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. इथं 2 cos x प्लस 1. परत मी याला मार्क करतो. सांगा रे याचा फॉर्म्युला काय, 1 प्लस कॉस थिटा आहे तो. इथं 1 आला, इथं कॉस थिटा आला. काय लिहू मी तिथं बोला. येस एनीवन. 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. 2x हाफ x मायनस 1 डिवायडेड बाय 2 cos x प्लस 1. सो इज इक्वल टू, हा झाला 2 cos 2x मायनस 1. परत हे 2 इंटू 2 किती झालं 4 cos स्क्वेअर x मायनस 1 अपॉन 2 cos x प्लस 1. परत हा जो सेकंड ब्रॅकेट आहे हा परत कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. सो तो मी कसा देणार, ए मायनस बी ए प्लस बी ह्या फॉर्मॅटमध्ये, बरोबर. म्हणजे इज इक्वल टू काय होईल 2 cos 2x मायनस 1. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, मग 2 cos x मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी 2 cos x प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला कोण आहे 2 cos x प्लस 1. चेक करा बघा, 2 ब्रॅकेट मार्क करतो मी त्यांना. हा ब्रॅकेट बरोबर आणि हा जो ऑलरेडी तसाच ठेवला होता आपण ओरिजिनल प्रॉब्लेमपासून, त्याला आपण हातच नाही लावला. ठीक आहे, डिनॉमिनेटर मी कुठंच चेंज नाही केला, आहे तसंच ठेवला. तो यासाठीच ठेवला होता बघा. इथे येऊन तो काय झाला आता कॅन्सल. 2 cos x प्लस 1 2 cos x प्लस 1 झाला कॅन्सल. सो फायनल आन्सर माझं काय राहिलं, हा ब्रॅकेट आधी लिहितो 2 cos x मायनस 1 आणि मग आपला 2 cos 2x मायनस 1 आणि इज इक्वल टू RHS. मी पूर्ण प्रॉब्लेममध्ये आपला अल्जेब्रिकचा एक फॉर्म्युला वापरला आहे, कोणता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. तो काय असतो ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. ओके, अल्जेब्रिकचा तेवढं एक आणि ट्रिग्नॉमेट्रीचा फक्त एकच फॉर्म्युला वापरला आहे. ट्रिग्नॉमेट्रीचा कोणता फॉर्म्युला वापरला आहे त्याला मी मार्क करतो इथं. परत इथं आहे आपल्याकडे तो 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बस एवढ्या एका फॉर्म्युल्यावरती कम्प्लीट क्वेश्चन सॉल्व होतोय. तुम्हाला फक्त सिम्प्लिफिकेशन करता आलं पाहिजे. ओके, हा झाला क्वेश्चन. ओके, ट्राय करा परत एकदा आणि स्टेप समजून घ्या कसे आले होते. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 120 प्लस कॉस स्क्वेअर एक्स मायनस 120 इज इक्वल टू 3/2. कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 120 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 120 इज इक्वल टू 3/2. सोपा क्वेश्चन आहे. आधार अँगल फॉर्म्युले वापरून आपण याचा आन्सर आणू शकतो. बघा LHS इज इक्वल टू काय दिलं आहे, कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 120 प्लस कॉस स्क्वेअर एक्स मायनस 120. कॉस स्क्वेअर एक्सला मी ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे, आता इथं कॉस स्क्वेअर एक्स प्लस 120 आहे. कोणता फॉर्म्युला वापरू तू, आधार अँगलचे फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याकडे पाय बाय 2 3π/2 अशा टर्म्स पाहिजे होत्या ना. इथं तशा टर्म्स नाही आहेत. मग आपण काय करू, याला कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरूया. मी ब्रॅकेटमध्ये टाकतो याला, म्हणजे हा होईल कॉस एक्स प्लस 120 ब्रॅकेट स्क्वेअर
आणि प्लस इथं कॉसला परत ब्रॅकेटमध्ये टाकतो, इथं होईल एक्स मायनस 120 ब्रॅकेट स्क्वेअर. सो पहिला कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. आता इथं काय रे, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरा अगोदर. काय असतो फॉर्म्युला, कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथं कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला, कॉस ए कॉस बी मायनस असल्यावरती प्लस साइन ए साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स प्लस. आता इथं कॉस 120, आता व्हॅल्यूज लागतील ना आपल्याला. कॉस 120 किती असतो, अदर अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये मी सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस 120ला मी असं लिहू करे, कॉस 180 मायनस 60. सिमिलरली साइन 120ला कसं लिहिणार तुम्ही, साइन 180 मायनस 60 त्याचा स्क्वेअर आहे, प्लस तो पुढचा ब्रॅकेट कॉस एक्स ॲज इट इज, परत कॉस 180 मायनस 60 प्लस साइन एक्स साइन 180 मायनस 60 त्याचं पण काय स्क्वेअर आहे. ओके, सो टर्म्स आपल्याकडे येतील काय आता, कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथं कॉस एक्स कॉस 180 मायनस 60. यस 120. अरे 120च तर केलं आपण. आलं अँगलचा फॉर्म्युला सांगा, कॉस 180 मायनस 60 आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, मायनस कॉस 60. सो मायनस साईन मी दिलं कारण दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इंटू कॉस 60 मायनस दिस इज साइन एक्स इंटू साइन 180 मायनस 60 साइन 60, कारण साइन हा सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, त्याचा स्क्वेअर आहे, प्लस सिमिलरली सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स कॉस 180 मायनस 60 मायनस कॉस 60 प्लस साइन एक्स साइन 180 मायनस 60 साइन 60 स्क्वेअर. सो इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स प्लस, इथं पुट करा आता व्हॅल्यूज नाही का, कॉस 60ची व्हॅल्यू किती असते 1/2 बरोबर, म्हणजे काय होईल हा मायनस 1/2 कॉस एक्स मायनस इथं साइन एक्स इंटू साइन 60 ना, हा साइन 60ची व्हॅल्यू किती असते √3/2 साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस इथं परत साइन 60ची व्हॅल्यू किती, त्याला मी आधी लिहितो प्लसला √3/2 साइन एक्स आणि मायनस कॉस 60 1/2 कॉस एक्स याचाही स्क्वेअर. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना ब्रॅकेट तर डिनॉमिनेटर सेम आहे. सो डिनॉमिनेटर सेम म्हणजे एकदाच लिहायचा. ओके, मायनस आता बघा हे मायनस याचा स्क्वेअर आहे, ते प्लस होऊन जाणार आहे स्क्वेअर केल्यावरती. सध्या मायनस आहे तर मायनस लिहा, मायनस कॉस एक्स मायनस √3 साइन एक्स याचा स्क्वेअर आहे, प्लस सिमिलरली इथं डिनॉमिनेटर सेम आहे 2, इथं √3 साइन एक्स प्लस कॉस एक्स स्क्वेअर. आता करा रे ब्रॅकेट स्क्वेअर. सो कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथं सगळे प्लस होऊन जातील, म्हणजे काय येईल कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2√3 इथं मायनस येणार आहे कुठं इथं सेकंड ब्रॅकेटमध्ये, इथं 2√3 साइन एक्स इंटू कॉस एक्स, A2AB फॉर्म्युला वापरला, A² प्लस 2AB प्लस B स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स आणि 2चा स्क्वेअर किती 4, खाली 4 आला, प्लस इथं सेम √3 साइन एक्सचा स्क्वेअर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2AB 2√3 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, सो वी गेट हिअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस डिनॉमिनेटर कॉमन आहे तुमचा, म्हणजे सेम आहे, सॉरी कॉमन आहे सेम 4. आता करा काय काय बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2√3 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स, परत मध्ये प्लसच होता ना,
ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये येस प्लसच आहे. सो प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2√3 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. काय काय कॅन्सल होईल हे बघा, इथलचा 2√3 साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस आहे आणि इकडं प्लस होता, झालं कॅन्सल. सो आपल्याकडे राहिलं काय बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथं एक कॉस स्क्वेअर एक्स झाला 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि 3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स 6 साइन स्क्वेअर एक्स आणि याचा डिनॉमिनेटर किती आहे 4 आहे. चला याला पण मल्टिप्लाय करून टाकतो, म्हणजे आज आला 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस ॲडिशन करू आलं बरं का मी 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 6 साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय किती राहिला आता 4 राहिला. मग हा 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स झाला 6 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स पुढं 6 साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय किती 4. वरतून काय कॉमन निघेल 6 कॉमन निघेल. 6 कॉमन निघाला, साईनला मी आधी लिहिलं म्हणजे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 4. मला सांगा ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. म्हणजे आपल्याकडे राहील काय आता ब्रॅकेटमध्ये 1 राहिला, खाली 4 आहे म्हणजे 6/4. 6/4 किती असतो 3/2. 2 ने डिवाइड केलं मी, वी गेट RHS. हे बघा RHS 3/2 आला का. आता हे बघा रे, मी काय वापरलं इथं कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी म्हणजे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युला वापरले जे आपण स्टार्टिंगला बघितलेले आहेत आणि ब्रॅकेट स्क्वेअर होतं बघा. बाकी फक्त सिम्प्लिफिकेशन आहे आणि सगळ्यात शेवटी येऊन आयडेंटिटी फॉर्म्युला वापरला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा. फक्त 2 फॉर्म्युले मी ट्रिग्नोमेट्रीचे वापरलेत, ओनली 2. एक पहिल्या स्टेपला आणि एक डायरेक्ट शेवटच्या स्टेपला. बाकी सगळं सिम्प्लिफिकेशन आहे, अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, प्रॅक्टिस करा एकदा याची. चला अजून एक क्वेश्चन घेऊया आणि मग आपण याचं कन्क्लूड करून टाकूया हा टॉपिक. नेक्स्ट लेक्चरला आपण चालू करूया. मग मी तुम्हाला वाटलं असतं ना 1-2 क्वेश्चन होमवर्क देतो, बघा जमले तर जमले. घ्या नेक्स्ट. 2 cosec 2x plus cosec x is equal to sec x into cot x by 2. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, इथं मी घेतली लेफ्ट हँड साइड 2 cosec 2x प्लस cosec x. आन्सर जे आणायचं आहे तुम्हाला, आन्सरमध्ये तुम्हाला काय आणायचं आहे सेक आणि कॉट आणायचं आहे. ठीक आहे, आता मग काय करू आपण, अगोदर सगळ्यांना कन्वर्ट मी साईनमध्ये करतो कारण दोन्ही कोसेकच्या व्हॅल्यू आहेत ना, तुम्ही त्याला साईनमध्ये कन्वर्ट करू शकता. आता हा 2 राहिला बघा वरती, कोसेकला खाली घ्या काय होईल तो साइन 2x होईल. परत ह्या कोसेकला खाली घ्या काय होईल तो साइन x होईल. बरोबर. आता इथं मला वापरायचा आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला याच्या जागेवरती. इथं सांगा अमृता, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो साइन थिटा इंटू कॉस थिटा 2 टाइम्स. बरोबर ना, 2 असतो ना त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 अपॉन हां थिटा 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 झाला माझ्याकडून एक्स ला तिथं, ठीक आहे ना, एक्स साइन एक्स इंटू कॉस एक्स. इथं पण कोण आहे खाली साइन एक्स आहे. ठीक आहे, आता होईल काय बघा, इथलचा 2 कॅन्सल म्हणजे आपल्याकडे राहिलं 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 1 अपॉन साइन एक्स. डिनॉमिनेटरमधून कॉमन काय निघेल साइन एक्स कॉमन निघेल. सो 1 अपॉन साइन एक्सला मी घेतलं कॉमन, ब्रॅकेटमध्ये कोण राहिला 1 अपॉन कॉस एक्स इथं आणि इकडं 1 अपॉन साइन एक्स कॉमन घेतलेला आहे तुम्ही प्लस 1. ठीक आहे, मग आता 1 अपॉन साइन एक्स जर घेतला तर ते सेक व्हायला पाहिजे ना आपल्याकडून. ओके, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल साइन एक्सला कॉमन घ्यायची गरज नाही ना, असं याचं मिनिंग आहे.
बरं ठीक आहे, राहू द्या, काय हरकत नाही. आपण परत कॅन्सल आउट करू शकतो टर्म्स. सो 1/sin x ॲज इट इज. हे बघा ना, इथं ब्रॅकेट आहे ना, आता इथं ज्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन करा. 1 × 1 1 1 प्लस कॉस एक्स अपॉन कॉस एक्स. वरती काय येईल रे? 1 प्लस कॉस थिटा. बोला. 1 प्लस कॉस थिटा. इथं इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? 1 प्लस कॉस थिटा. काय असतो तो? 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा बाय 2 म्हणजे एक्स बाय 2 डिवायडेड बाय हा कॉस एक्स ॲज इट इज. ठीक आहे. आता हा जो साइन एक्स आहे ना, याला परत साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अँगल हाफ होत असतो. हां, मग 2 साइन अँगल हाफ म्हणजे की झाला तो एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 इंटू इथं 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स. परत काय होईल? हे बघा, इथलचा 2 इथलचा 2 झाला कॅन्सल. आता राहिलं काय बघा, मी तुम्हाला व्यवस्थित इथं एका याच्यामध्ये लिहितो. आपल्याकडं कोणत्या कोणत्या टर्म्स राहिलेल्या आहेत. आपल्याकडं वरती आहे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे, डिवायडेड बाय खाली कोण कोण आहे बघा, इथं आहे साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 आणि कॉस एक्स. आता वरती कॉस स्क्वेअरची टर्म होती, सो इथलचा कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर आणि हा कॉस एक्स बाय 2 कॅन्सल झाला. ठीक आहे. सो वरती कोण राहिलं मग? वरती राहिला फक्त आता कॉस एक्स बाय 2 खाली साइन एक्स बाय 2 इथं इंटू 1 अपॉन कॉस एक्स. करेक्ट. सांगा आता, हा कॉस एक्स बाय 2 आणि साइन एक्स बाय 2. कॉस अपॉन साइन कोण असतो? कॉट. सो इट्स अ कॉट एक्स बाय 2 आणि 1 अपॉन कॉस काय असेल? सेक एक्स. फक्त याला मी सेकला आधी लिहितो. सो झाला सेक एक्स इंटू कॉट एक्स बाय 2. दिस इज इक्वल टू RHS. हेच तर तुम्हाला आन्सरमध्ये लागत होतं. ओके. हे बघा, कोणते कोणते फॉर्म्युला वापरले तुम्ही मेन्शन करतो. सगळ्यात अगोदर तुम्ही वापरला साइन 2x चा फॉर्म्युला इथं, बरोबर. म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्यानंतर मग इथं काय केलं? सिम्प्लिफिकेशन केलं आणि या ठिकाणी तुम्ही वापरला 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला. 1 प्लस कॉस थिटा असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर अँगल हाफ थिटा बाय 2. बरोबर. आणि बाकी मग सिम्प्लिफिकेशन. हां, इथं परत तुम्ही साइन थिटाचा फॉर्म्युला वापरला. वाटलंच मी असंच लिहितो इथं. साइन थिटा इज इक्वल टू काय असेल आपल्याकडं? 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. थिटाच्या ऐवजी प्रॉब्लेममध्ये एक्स होता. ओके. बाकी हां, इथं तुम्हाला कॉस अपॉन साइन माहिती आहे, रेसिप्रोकलचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, बरोबर. सो हे अशा पद्धतीने आहे. ओके. सो दिस इज अ मल्टिपल अँगल फॉर्म्युला. हां, बोला. LHS च्या खाली साइन 2x कसं काय आलं? हा जो कोसेक 2x आहे ना, कोसेक, याला मी खाली घेऊन गेलो. कोसेकचा रेसिप्रोकल काय असतो? साइन. हे का, मी इथलचा कोसेक 2x खाली आणला, साइन 2x. इथलचा पण कोसेक्स खाली आणला, साइन x. कोसेकचा रेसिप्रोकल असतो साइन. अगोदर मी त्याला साइनमध्ये कन्वर्ट केलं आणि मग आपल्याला लागतं तसं कन्वर्जन करून घेतलं. ओके, कळालंय? ट्राय करा, प्रॅक्टिस करा, नाही का. हे तुम्हाला सांगतो, मग एकदा जमलं ना तुम्हाला, खूप इझी आहे. त्यासाठी तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. कधी कोणताही फॉर्म्युला यूज होत असतो. ओके, ते व्यवस्थित ट्राय करा. ओके. सो थांबूया आपण थोड्या वेळातच. तुमचं केमिस्ट्रीचं लेक्चर पण